अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणी, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनी. अलंकापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाभोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदाशङ्खचक्रादिभिर्भाविताङ्गं, चिदानन्दसंलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदाङ्गयोगप्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठाय कुर्यात् सुधीसङ्गसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. सदा पंढरीनाथपादाब्जवृन्दं, निवृत्तेश्वरानुग्रहात् प्राप्य तत्त्वं. महेन्द्रायणी तीरभूमौ वसन्तं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मिता येन चक्राङ्कृतोऽख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तडिद्वाससं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं. वरन्त्विष्टकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. प्रमाणं भवाब्धे हृदं मामकानां, नितम्बः कराभ्यां धृतो येन तस्मात्. विधातुर्वसत्यै धृतो नाभिकोशः, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. स्फुरत्कौस्तुभालङ्कृतं कण्ठदेशं, श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं. शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं, लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलान्तं. जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं, सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः. त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं,
परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवां वृन्दकानन्ददञ्चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परन्धाम कैवल्यमेकन्तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं स्तवं पाण्डुरङ्गस्य वैपुण्यदं ये पठन्त्येकचित्तेन भक्त्या च नित्यं भवाम्भोनिधिं तेऽपि तीर्त्वान्तकाले हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति हरेरालयं शाश्वतं प्राप्नुवन्ति। ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय। सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करूया। निवृत्तीनाथांना वंदन करते, पंढरीरायाला वंदन करते। आणि आज 39व्या आपल्याला ओवीचा आनंद घ्यायचा आहे, समजून घ्यायचं आहे काय आहे त्याच्यामध्ये। काल आपण 38मध्ये पाहिलेलं होतं। 38वी ओवी काल पाहिलेली होती आणि 38व्या ओवीमध्ये काय म्हणतात ज्ञानदेव, तर नामे रूपे बहुवसे उभारुनी पाडिली वोसे सत्तेचे आवेशे तोषेलासी ना। किती नाम आणि किती रूप, किती अनंत वेशे कमलाकराने असं म्हणलंय ना, अनंत रूपे कमलाकराने। तर त्यांनी इतकी रूपं घेतलेली आहेत, इतके वेश धारण करतो तो। अगदी गोपाळकृष्णाच्या श्रीकृष्णाच्या बाललीलांमध्ये पण आपण पाहिलेलं आहे, किती वेगवेगळी रूपं त्यांनी घेतली आणि सगळ्यांचा अहमपणा अहंकार हा नष्ट केलेला आहे। आणि ह्या सगळ्या तुझ्या सत्तेच्या आवेशामुळं तू संतुष्ट आहेस ना, असं विचारतायत ज्ञानदेव त्याला। आणि म्हणून तर नाम रूप यांची बहुविधता उभारून ती गावच्या गावं तू पुन्हा पुन्हा ओस पाडतोयस, खेळ खेळत राहतोयस, तोषेलासी ना, त्यात तू आनंद मानतोयस ना। आता खरं म्हणजे परस्पर विरुद्ध असं हे सगळं वर्णन म्हणूया किंवा आपल्याला आचरण वाटतं। पण त्यांनी जरी एवढी रूपं घेतली असली, जरी एवढी नावं घेतलेली असली, तरी तो त्याच्यापासून अलिप्त आहे, त्याच्यापासून तो वेगळा आहे, एवढं आपल्याला लक्षात येतं। आणि तेवढं आपण आता समजून घेऊया। आता 39व्या ओवीत काय म्हणतात बघा। जीवू घेतलिया उणे, जीवू घेतलिया उणे, चालो ने दिसी साजणे, चालो ने दिसी साजणे, मृत्यू उरे स्वामीपणे तेही नव्हे, मृत्यू उरे स्वामीपणे तेही नव्हे। त्याचे शब्दार्थ बघूया। आता जीवू, जीवू म्हणजे जीव, आणि घेतल्या विण म्हणजे त्याचं अस्तित्व किंवा अस्तित्व असल्या वाचून। जीव म्हणजे जीवाचं आणि त्याचं अस्तित्व हे जर समजून घेतलं नाही किंवा त्याचं वस्तुत्व जर समजून घेतलं नाही तर काय होतं, चालो नेणसी, काहींनी नेदिसी म्हणले आणि काहींनी नेणसी म्हणले। आता घेतल्या विणे काहींनी म्हणले, काहींनी उणे म्हणले। शब्दभेद आहेत किंवा पाठभेद आहेत, पण आपण दोन्हीचे अर्थ तेच असतात, जवळचेच असतात, एवढं समजून घ्यायचं। आणि नेदिसी म्हणजे जाणत नाहीस, नेणसी हा तो अर्थ एकच आहे।
साजणे म्हणजे प्रेमसंबंध. न नेणसी किंवा नेदिसी साजणे जो प्रेमसंबंध आहे कुठल्याही नात्यातला असेल तर तो जाणत नाहीस. आणि मृत्यू उरे स्वामीपणे. आता मृत्यू उरे म्हणजे त्याला की भ्रू आहे का मृ आहे, बरोबर. तर इथं जी नाती आहेत, स्वामी म्हणलं की सेवक आला, गुरु म्हटलं की शिष्य आला, तर त्यातल्या एकाचं समर्पण केल्याशिवाय द्वैत आपल्याला नको आहे. त्यामुळे त्यांनी मृत्यू शब्द वापरलेला आहे. तर स्वामीपणे म्हणजे स्वामी रूपातच फक्त तुम्ही त्या ठिकाणी राहतात. अर्थात सेवकानं स्वामीशी असं मिळून मिसळून राहावं आणि आपला जो जीवभाव आहे तो सोडून द्यावा, म्हणजेच श्री गुरु स्वरूप होऊन राहणं नव्हे किंवा राहणं शक्य नव्हे असं ते म्हणतात. आता जीवू घेतल्या वेळं म्हणजे काय? आता मग असे म्हटलं की जीवाचं भिन्नत्व जे आहे, जीवाचं जे अस्तित्व आहे ते समजून म्हणजे ते टाकून दिल्याशिवाय आपण दुसऱ्या भगवंताशी किंवा परमात्म्याशी एकरूप होऊ शकत नाही. आत्ता त्या प्रियाताईंनी इतकी उदाहरणं दिलेली दिली की आपल्याला पावलोपावली हा मीपणा असा आवासून येत असतो. आणि सगळीकडे मीपण किंवा हे जीवपण स्वतःचं हे आपण घट्ट धरून ठेवलेलं आहे आणि ते सोडल्याशिवाय आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून जीवपणाचा किंवा जीवपणाचा बळी दिल्याशिवाय, एखाद्याचा जीव घेणं हा शब्द आहे ना, तो मुद्दाम त्यांनी तिथं वापरलेला दिसतोय की आपल्या जीवपणाचा बळी दिल्याशिवाय म्हणजे आपली पूर्ण आहुती दिल्याशिवाय, श्री गुरूंना ते म्हणतायत ज्ञानदेव की तुम्ही भृत्य संबंध किंवा सेवसेवकादी प्रेमसंबंध जे आहेत ते चालूच देत नाहीत. म्हणजे तो चालू राहूच शकत नाही. जिथे मी पण आहे, माझं अस्तित्व मी जेव्हा टिकून ठेवून भगवंताशी बोलत असेल, भगवंताची आराधना करत असेल, तर तो भगवंत कसा आपल्याला जवळ घेईल मला सांगा. एखाद्याकडं अगदी मोठ्या राजाला भेटायला जायचं असू देत, एखाद्या आजाराला भेटायला जायचं असू देत, आणि तिथेही जर मी माझाच मोठेपणा, माझंच पद, माझी पदवी किंवा माझं श्रेष्ठत्व घेऊन जर जाईन तर तिथं मला कसं जवळ जाता येईल. कुणाकडेही जाताना आपला तो मी बाजूला ठेवून एक लीन होऊन जायचं. राजाजवळ जायचं असेल, गुरूंजवळ जायचं असेल तरीसुद्धा मी कोण आहे हे सगळं विसरायचे त्यावेळेला आणि फक्त तिथे लीन होणं, नम्र होणं अशा ह्याने जायचे. नाही तर त्यांच्याशी स्वामींशी स्वामीशी मिळूनच तिथं जायला पाहिजे. म्हणजेच आपला जीवभाव सोडून जायला पाहिजे, तर आपण श्री गुरु स्वरूप होऊन जाणार. आपण म्हणतो का अगदी पोटातून आतून वाटलं पाहिजे त्याच्याबद्दल जिव्हाळा. कुणी अगदी संकटात असेल आणि तिथे सुद्धा जर आपण आपलंच मीपणच घेऊन गेलो, संकटात असणाऱ्याशी तरी आपण एकरूप व्हायला पाहिजे आणि त्याच्या दुःखात आपण आपल्या डोळ्यामध्ये पाणी टचकन आलं पाहिजे. किंवा एखाद्याला यातना होत असतील तर मलासुद्धा त्या वेदना जाणवल्या पाहिजेत. आणि ती कधी होते अवस्था, जेव्हा आपण आपल्याला पूर्ण विसरून गेलेलो असतो आणि त्याच्याशी एकरूप होतो. हे व्यवहारातली उदाहरणं सांगते. तसं श्रीगुरू म्हणजेच परमात्म्याजवळ जेव्हा जायचे तेव्हा मी जर माझंच सगळं लटांबर, माझे सगळं मीपणा, माझं सगळं कौतुक, माझं मोठेपण हे जर ह्याच्यासह मी गेले, म्हणजे आपण गेलो तर आपल्याला भगवंत भेटणार नाही, गुरु भेटणार नाही, गुरु आपला स्वीकारच करणार नाही. आत्ताच कोणीतरी सांगितलं की एवढी म्हणे 11 वर्ष भगवद्गीता वाचली. आता त्या सांगत होत्या 11 वर्ष केली भगवद्गीता वाचन केलं, हे केलं. तर त्यांच्या मैत्रिणी त्यांना विचारतात तुम्हाला भगवंत भेटला का हो? आता तिथे आपल्या वर्मावर बोट ठेवलेलं असतं की एवढं करूनही तुम्हाला नाही का मिळत आहे, अजून भगवंत भेटत नाही का? मग ती जर त्या ठिकाणी नाराज झाली किंवा
जे करतीये तिला जर वाईट वाटलं तर काय उपयोग आहे? मग तिनं म्हणायला काय पाहिजे की माझं अजून काहीतरी कमी पडत असेल, अजून भगवंताला माझ्यापर्यंत यावंसं वाटत नसेल, माझी सेवा आराधना ही कमी पडत असेल. तसं भगवंताजवळ जात असताना आपलं मन स्वच्छ पाहिजे, कोरी पाठी पाहिजे. ही सगळी जळमट आहेत आपल्यामध्ये, काम, क्रोध, लोभ, मोह, सगळं, मद, मत्सर, सगळं सगळं आहे. अगदी सगळी स्वच्छ पाटी जर केलेली असेल, सगळं स्वच्छ मन केलेलं असेल तर आपण भगवंतापर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून तो जीवभाव जाळून टाकून किंवा पूर्ण नष्ट करून, कारण जीव आणि आपण नेहमी वाक्य फक्त म्हणतो जीवो ब्रह्मैव न अपरहा, म्हणजे आपल्या ठिकाणी असणारा जीव आणि परब्रह्म हे वेगळे नाहीच आहेत. पण आपण जीव म्हणून जर सतत आपलं वेगळेपण जर टिकवत असू, आपण सारखं सांगतो का मला हे असं लागतं, मला तसं लागतं, मी बाई असं करते, माझ्या घरात असं, हा मी आणि माझा जितका आपल्यामध्ये आहे त्यामुळं आपल्याला भगवंत अजून कदाचित थोडासा 4 हात दूर राहत असेल, आपल्यापर्यंत येत नसेल. म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की त्या जीवपणाची पूर्ण आहुती देऊन टाकली पाहिजे. तो जीव घेतल्याशिवाय तिथंपर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. खूप आहेत, आता प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात की सद्गुरू हा एक विशिष्ट किंवा असा एक अनुभव आहे की हा सद्गुरू पहिल्यांदा काय करतो, शिष्याचा जीवपणा हरण करतो. म्हणजेच तो अहंभाव गेला, अहंभाव विस्तारला ह्या देहाचा, स्त्रिया पुत्र त्याचा. समर्थांनी सगळी अशी छान हे झाली की वैयक्तिक माझं समजा कमी झालं, पण माझ्या पुत्रांबद्दल मला ओढ असते. पुरुष असतील तर आपल्या पत्नीबद्दल असते, पत्नी असेल तर तिला आपल्या पतीबरोबरबद्दल असतं. मग फक्त मुलं बाळच नव्हे, मग सगळे घरातले जेवढे आहेत नातेवाईक, ते आपली सगळी नाती इथं आहेत, आपलं घर आहे, आपल्या घरातल्या वस्तू आहेत, सगळ्याचा मोह आहे. म्हणून ते सांगतायत की सद्गुरूंनी त्या शिष्याकडचं पहिलं काय करून टाकायला पाहिजे, तर त्याचा जीवपणा तो हरण करतो. आणि ते झालं की मग ते दोघं पहिले जवळ येतात, कारण त्याला जीवपणानं ते भेटूच देत नाहीत. म्हणजे भेटून नेदिसी चालो नेदिसी साजणे, त्यांच्यामध्ये तेवढं प्रेम निर्माण होऊच शकत नाही. तो शिष्याला जवळच करत नाही. आणि मग शिष्य कसा आहे, सेवक आणि गुरु स्वामी या दुजेपणानं तो कधीही आपल्या शिष्याला भेटत नाही. म्हणजे जेव्हा गुरु म्हणून आहे त्यावेळेला तो शिष्य म्हणून आपल्याला भेटत नाही. आणि जर तो स्वामी असेल तर तो आपल्याला सेवक म्हणूनही कधी जवळ घेणार नाही. कारण का, की आपल्याजवळचा अजून तो जीवपणा शिल्लक असतो. मग ज्ञानदेवांना असं म्हणायचं आहे की शिष्य हा देहबुद्धीनं जरी जवळ आला तरी सद्गुरू त्याला स्वीकारत नाहीत. मग जेव्हा जीवपणा टाकून देऊन सर्वस्वानं प्रेमाने शिष्य जर जवळ आला तर मात्र गुरु शिष्यात काहीतरी संवाद होतो. जसं डॉक्टरकडे पण डॉक्टर म्हणतात, मी चांगला अनुभव घेतलेला की डॉक्टरला सुद्धा त्यांच्या पद्धतीनं सगळं करायचं असतं. आणि आपण म्हणतो नाही आम्हाला हे चालत नाही, मला इंजेक्शन चालत नाही, मला ते सलाईन नको, मला ते अमकं नको, मला टेस्ट सांगू नका. मग डॉक्टरनी ट्रीटमेंट कशी करायची? हल्लीसारखे डॉक्टर का डोळ्यापुढे येत आहेत की जिथं जाऊ तिथे सगळीकडे हॉस्पिटल्स खचाखच भरलेली आहेत. आता कालच माझा तो जावई सांगत होता की म्हणे अक्षरशः केसापासून जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या लाखाच्या टेस्ट पहिल्या करायला लावतात हॉस्पिटलला गेलं की, आणि मगच ट्रीटमेंट सुरू. म्हणजे पहिले 2-3 दिवस त्यातच जातात. मग तिथं जसा डॉक्टर आपल्याला त्याशिवाय जवळ घेतच नाही, सगळे रिपोर्ट पाहिजेत, सगळं पाहिजे, मग तो ट्रीटमेंट करणार. ही व्यवहारातली झाली गोष्ट. अध्यात्मामध्ये सुद्धा आपल्याला आपलं पूर्ण, ज्याला डिव्होशन म्हणतो आपण, ते जर असेल तर मग आपल्याला गुरु आपल्याला स्वीकारतो. आणि मग
संवाद कसा होतो, तर मौनाची भाषा स्वीकारतो. जास्त बोलण्याची गरज नाही आहे, मौनातूनच जास्त गोष्टी कळतात. म्हणून सद्गुरू आणि तो शिष्य किंवा तुमचा सेवक यामधला सेव्य सेवक भाव तुम्हाला मंजूरच नाही आहे. अजूनही जर आपण आपल्याला वेगळंच मानत असू, मी सेवा करणार आहे, आता सगळे म्हणतात की नाही की देवाची सेवा करायची. किती आता आपण नवविधा भक्ती पाहिलेली, दास म्हणून दास्य भक्ती किंवा सख्य भक्ती, देवाशी सख्य साधायचे. मग त्यावेळेला जर आपण आपले पण ठेवून जर स्वतःचं मी पण ठेवून जर केली तर ती भक्ती होऊ शकत नाही. तीच इथं अभिप्रेत आहे. म्हणून सेव्य सेवक भाव तुम्हाला मंजूरच नाही असं ज्ञानदेव सांगतायत गुरूंना. आणि सद्गुरू रायांना ते सहनच होत नाही. म्हणजे काय की सद्गुरू राया हे केवळ एकत्वानं जगणंच त्यांना मंजूर असतं. तुम्हाला एकत्वानं जगणंच मंजूर असतं. द्वैतभाव तुम्हाला अजिबात खपत नाही. सगळ्या ग्रंथांचं, सगळ्या तत्त्वज्ञानाचं सार एकच आहे. म्हणून मला ती नामदेवाची एकोळच ओळ आठवते आणि मला ती फारच आवडते. मी तूपणा हा नसा आहे, मी तूपणा हा नसा आहे, चित्त ब्रह्मानंदी राहे, चित्त ब्रह्मानंदी राहे. आणि मग ते अगदी प्रसाद घ्यायला सुद्धा नामदेव म्हणे प्रसाद घ्यावा, नामदेव म्हणे प्रसाद घ्यावा. जन्म मरण चुकवा, जन्म मरण चुकवा. आपल्याला जर जन्म मरण चुकवायचं असेल, या भवसागरातून पार पडायचं असेल, तर पहिला मी तूपणा हा सोडायचा. कारण आपण कुणाकडेही गेलो तरी आपलंच सांगायला सुरुवात करतो. ज्याला भेटायला गेलो आहे किंवा ज्यांनी आपल्याला बोलवले त्यांच्याशी भेटत असताना त्यांच्याशी एकरूप होऊन आपण आपले व्यवहार करायला पाहिजेत. पण तसं होत नाही. बरं ठीक आहे, आता संस्कृतमधले काय म्हणतात बघूया. किंवा गुलाबराव महाराजांनी कौमुदी जी हे लिहिलेली आहे टीका, त्याच्यात ते म्हणतात, आणि हेच सगळीकडे की जीव आणि परब्रह्म एकच आहे. तेच ते सांगतायत की वस्तुतः जीव म्हणजेच परब्रह्म आहे, पण तो आपल्याला असा मानतो किंवा देहादिक या मर्यादेत सगळ्या पदार्थांचा अहंकार धरतो. सगळ्यांनी त्याच्यावरच. आता या अहंकाराबद्दल तर खरं आपण किती ऐकतोय, पण आपला क्षणाक्षणाला असा उचंबळून येत असतो. म्हणजे देहाबद्दल तर आहेच प्रत्येकाला. देह म्हणजे मी म्हणजे देह, सगळी त्या देहाची काळजी. आणि जी देहाची काळजी घेतो, देहाबद्दलच विचार करतो, त्याला जीवभाव म्हटलेलं आहे. आणि हा जीवभाव अत्यंत अहंकारजनित आहे, अहंकारामुळे निर्माण झालेला आहे. आणि तो मग नाहीसा होतो. अशी आपल्याला विभूती भेटली, अशी परमात्मा भेटला, असा गुरु भेटला की तिथे द्वैत उरतच नाही. ती अहंता किंवा अद्वैत, अहंता संपून अद्वैताची निर्मिती किंवा अद्वैत हे आपल्याला असलं पाहिजे. द्वैत नको, कुठंच द्वैत नको. म्हणून गिर्वाणानु अनुभवामृतात म्हणतात, संरब्धम कर्तुम न जानासी. संरब्धम म्हणजे गोंधळलेला, कर्तुम न जानासी, जीवित ग्रहणम विनम, जीवित ग्रहणम विना. स्वाभिमानेन शिष्येन, स्वाभिमानेन शिष्येत, शिष्यो नेदं तथा भवेत्, शिष्यो नेदं तथा भवेत्. स्वाभिमानामुळं शिष्य काय होतोय तसा होईल असा तुम्ही प्रयत्न करा. स्वाभिमान त्याचा पूर्ण गळून. जीवभाव म्हणजे स्वाभिमान. अत्यंत अत्यंत माणूस स्वाभिमानानेच. हां, आता व्यवहारात मात्र स्वाभिमानाशिवाय तुम्ही जगूच शकत नाही. नाही तर मग तिथं पूर्ण खाली मान घालूनच सगळं करणार आहे का? तसंही नाही. थोडंसं स्वाभिमानानेही जगलं पाहिजे असं म्हणतात. पण इथे मात्र अध्यात्मामध्ये हा स्वाभिमान, हा अहंकार
हा पूर्ण गळायला पाहिजे. अभंगामृतानुभवात म्हणतात, जीवाचे जीवत्व घेसी तू हिरोन. बघा, जीवाचे जीवत्व घेसी तू हिरोन, मग प्रेम खूण दाखविसी. मग प्रेम खूण दाखविसी. भृत्य आणि स्वामी जीव आणि शिव. भृत्य आणि स्वामी जीव आणि शिव. सापेक्ष हे भाव गिळोनिया. अपेक्षा आहे प्रत्येकामध्ये आणि म्हणून ते गिळून टाकायचे. भावाभावातीत आघवाचिन मात्र. भावाभावातीत आघवाचिन मात्र. नांदसी सर्वत्र एकला तू. नांदसी सर्वत्र एकला तू. सगळ्यामध्ये तू भरून राहिलेले आहेस. तू सर्वत्र नांदत आहेस. एवढी भावना ही ज्ञानदेवसारखी वारंवार गुरु परमात्म्याला म्हणतायत. म्हणजे त्यांना ते सगळं उमगलेलं आहे, त्यांनी ते सगळं अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. अगदी खरंच सांगतात की दुसऱ्याच्या भावनेशी एकरूप होणं, तिथं आपलं मी पण संपतं. मग ती आनंदाची असो नाही तर दुःखाची असो. नेमकं उलटं घडतं व्यवहारात. काय घडतं की शेजारच्याला छान आनंद झालेला आहे, काही असेल, नातू झाला, मुलगा झाला, नोकरी लागली, मुलाचा विवाह झाला, आणि आपल्या घरात मुलाचं होत नाही विवाह. आपल्याला कुणाला नोकरी मिळाली नाही म्हणून त्याला झालेला आनंद आपल्याला दुःख होतं. आपल्याला म्हणजे ज्यांना कुणाला होतं, आपण असं नाही मानून घेत. आता हळूहळू हळूहळू या भावना सगळ्या. पण त्याचा आनंद हा माझा आनंद वाटला पाहिजे. त्याच्या विरुद्धात एखाद्याला जर शेजारी काही मोठं दुःख झालं असेल तर त्या दुःखाचा मला आनंद नको व्हायला. उलटं आहे, त्या दुःखाशी मी समरस व्हायला पाहिजे. त्याची जाऊन सहानुभूतीनं चौकशी. आणि मग काय, नुसतं तुम्ही म्हणा काही गरज लागली तर आम्ही आहोत बरं का, गाडी वगैरे हवी असेल तर आम्ही घेऊन जाऊ, किंवा जे काही डब्यात न्यायचं असेल, डबा न्यायचा असेल, काही न्यायचं असेल तर आम्ही घेऊन जाऊ, किंवा कुठेही परगावी जायचं असेल, तुम्ही काही करत बसू नका, आम्ही सगळं घेतलं आहे बरोबर, तुम्ही एकजण त्याच्यामध्ये ॲडजस्ट होऊन जा. इतकं मनानं मोठं आणि एकरूप होणं हे सगळीकडं. म्हणून त्यांनी म्हणलं आहे, मला शेवटची ओळ स्वरूपानंदांची फार आवडली. नांदसी सर्वत्र एकला तू. तू सगळीकडे एकटाच नांदत आहेस. म्हणून डॉक्टर V. कुलकर्णी म्हणतात, जीव भावाचा म्हणजेच जीव भावाचा बळी दिल्याशिवाय, बळी म्हटलं त्यांनी, मृत्यू म्हणजे बळी, तू प्रेम चालूच देत नाहीस. अहो प्रेमाला सुद्धा आहे ना, प्रेमाला उपमा नाही हे देवा घरचे देणे. सुंदर आहे तो काव्यसुद्धा आपल्याकडं, सुंदर सगळं. त्याच्यामध्ये सुद्धा काव्य असलं तरी त्याच्यात तत्त्वज्ञानच असतं. म्हणून जीवभावाचा बळी दिल्याशिवाय प्रेमसुद्धा चालू देत नाहीस. मग सेवक आणि आपल्या स्वामींशी एकरूप होऊन राहिला तर तिथं म्हणावं की तसंही तू राहू देत नाहीस. एकरूप व्हायचे म्हणजे काय? एकरूप म्हणजे हल्ली असे म्हणतील, हां आम्हाला सांगितलेलं आहे अमृतानुभवमध्ये सांगताना ताईंनी की तुम्ही एकरूप व्हा. म्हणजे उद्या त्या स्वामीला किंवा धन्यालाच म्हणायचे, चला आता तुम्ही काम करा आणि मी तुमच्यासारखा वागतो. असली एकरूपता नको आहे. असली एकरूपता नको आहे. म्हणजे म्हणाल कुणीकडनं याला ठेवलं आणि ह्या डोक्याला तापच द्यायला लागला. काही जण असे करतात, कामाला आपल्याला ठेवलेले असेल तेवढं करा ना तुम्ही, तुम्हाला काय होतं करायला, तुम्ही तर बसूनच राहिलेले. हा स्वामी संबंध, सेवक संबंध असा अभिप्रेत नाही. आणि डॉक्टर मानसीताई म्हणतात की एखाद्याचा जीव तर घ्यायचा पण त्याला सुखासमाधानानं मरूही द्यायचं नाही. इथं जीव घेणे म्हणजे काय तर जीवपणाला नाहीसं करायचं. जीवाला शिवानं किंवा जीवाशिवाला अमर करायचं. म्हणजे सेवकही नाही, मालकही नाही,
मित्रही नाही, कुठल्याच तिसऱ्या रूपात किंवा दुसऱ्या रूपात त्याला उरूच द्यायचं नाही, असं त्याचा जीव घेणं म्हणता येतं. आणि म्हणून तसं म्हणू द्यायचंच नाही. तर अगदी स्वतःच सामावून घेऊन त्याला स्वतःचं स्वरूप द्यायचं, गुरुपद देऊन टाकायचं. आणि हा तुझा स्वभाव आहे. आपण व्यवहारातली सगळी जर तुलना अध्यात्मात करायला लागलो तर आपला व्यवहार कधी डोक्यातनं संपणारच नाही. जेव्हा व्यवहारातलं सगळं बाजूला ठेवू आणि मग त्या शरण जाऊ, शरण अनन्य भावानं शरण जायचे की माझं काहीच नाही आहे. सांगा ना, आपण येताना काय आणलं होतं? जन्माला येताना आपण रिकामे आलो, जातानाही रिकामेच जाणार आहोत. तरीसुद्धा या सगळ्याचा हव्यास किती आहे आपल्याला. आणि तो जर आपण बाजूला ठेवला नाही, हा जर जीवपणा आपण सोडला नाही, तर कसा आपल्याला भगवंत भेटेल, कसा आपल्याला खरा गुरु परमात्मा भेटेल. म्हणून साखरे महाराज म्हणतात की जीवपणा हरण केल्या वाचून आपण शिष्याची शोभा चालूच देत नाही आणि सेवकपणाच्या अपेक्षेनं आलेला स्वामीपणाही उरू देत नाही. तिथं शिष्य म्हणूनही वागवायचं नाही आहे आलेल्याला आणि सेवक म्हणूनही वागवायचं नाही. तो गुरु तसं करतच नाही. म्हणजे गुरु हा एक काय म्हणतात ना, रोल मॉडेल आहे. त्याच्यासारखं आपण वागायचं. आपल्याकडं जर कोणी आलं एखादी गोष्ट, हो आम्हाला आत्ता वेळ नाही, तुमची काय वेळ झाली का यायची, आत्ता माझं अमकं आहे, झाला तुमचा, मी आला आज तिथे, ठीक आहे तुम्हाला 5 मिनटं आहेत का, बसा, मी तुम्हाला 5 मिनटात एवढं समजावून देते आणि मग उद्या या वाटलंच तर. ही भाषा पाहिजे. आता याचा भावार्थ समजून घ्या सगळ्यांनी की जीवपणाचा भाव टाकून जो तुमच्याकडे येईल आणि तुमचं बोलणं चालणं सगळं जे काही आहे तसाच तो होईल. तो तुम्हाला स्वामी करून आपण सेवक म्हणून होऊन सेव्य सेवक भाव असा भाव घेऊन येईल. तर मात्र गुरुराया तुम्हाला ते खपत नाही. म्हणजे तुम्हीही त्याला तसं वागवत नाही, पण तुमच्याकडं तसं कोणी आलं तेही तुम्हाला खपत नाही. मग असं जर आहे तर श्रीगुरूंचं दर्शन घेण्यामुळं शिष्यानं काय करायला पाहिजे? आत्ता कन्फ्युजनमध्ये आहे. मग काय करायचं? शिष्याने शिष्य म्हणून राहायचं की नाही, किंवा गुरूंनी गुरु म्हणून राहायचं की नाही, असं मनामध्ये आपल्या शंका येईल. आणि म्हणून मग पुढची 40वी ओवी सांगितलेली. मग काय करायचं? आत्ता सांगितलेलंच आहे की अहमपणा सोडायचं आणि गुरु जसं वागतायत तसं आपण वागायचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या दिवशीच तर आपण म्हणजे समजा एखाद्या लहान मुलाला चढायला लागला तर एकदम त्याला काही 100 पायऱ्या चढायला लावत नाही आपण. तो पहिली पायरी चढतो, दुसऱ्या पायरीवर जातो, तिसऱ्या पायरीवरनं मग खाली रडायला लागतो, त्याला पुढे जावत नाही. मग त्याला आई माघारी घेते आणि म्हणते, अरे थांब बाळा, आज तू 3 पायऱ्या चढला, हुशार आहे, शाणा आहेस, मग तुला आता आपण अजून पुढे नेऊया, उद्याच्याला 4 पायऱ्या चढशील, 5 पायऱ्या चढशील. जसं संस्कृतमधलं काही शिकवायचं असेल, गीता शिकवायची असेल, त्यांनाही आपण काय सांगतो की थांबा, ठीक आहे, आज तुम्हाला विसर्गाचे उच्चार जरा अडचणीचे होत आहेत, पण अनुस्वाराचे यायला लागले, मग आता उद्या तुमच्यात बदल होईल, असं त्याला हुरूप द्यायचं आहे. तसंच शिष्यानं काय करायला पाहिजे, किंवा गुरूंनी सुद्धा दर्शन त्याला देत असताना कसं वागायचं आहे, तर पहिलं शिष्याचं बघून घेऊ. आता 40मध्ये काय म्हणतात बघा. विशेष आता खरा गुरु कसा आहे ते आपल्याला इथेही समजते. मगाशी नामरूपातला बदल कालच्या ओवीमध्ये पाहिलेला होता की त्याच्याकडे इतकी विविधता आहे आणि तो एवढा नटलेला आहे, पण तो स्वतःला काही त्यातलं लावून घेत नाही. तसंच आपणही करायचे. तसं आत्ता काय सांगितलं की गुरुकडे जाताना अगदी शिष्य म्हणून आपण जरी गेलो तरी अगदी आपल्यातलं वेगळेपण, आपला जीव पण हे सोडून टाकायचं. सगळीकडे अंडरलाईन आहे त्या गोष्टीला. आता पुढं म्हणतात बघा. विशेषाचे निनावे आत्मत्वहीन साहवे, विशेषाचे निनावे आत्मत्वहीन साहवे, किंबहुना न व्हावे कोणीच यया, किंबहुना न व्हावे
कोणीच यया. आता विशेषाचे नि नावे म्हणजे काय की विशेष भावाने एवढाच त्यात शब्द आहे. आत्मत्वही न साहवे. आत्मत्वसुद्धा तिथे साहवत नाही. न साहवे म्हणजे सहन होत नाही. किंबहुना न व्हावे कोणीच या, किंवा कोणीच किंवा कुठलीच पदवी किंवा कुठलंच विशेषण हे तो आपल्याला लावूनच घेत नाही. जसं आता सेव्य सेवक, शिष्य गुरु, स्वामी सेवक किंवा भक्त देव, असं कुठलंच विशेषण तो लावून घेत नाही आहे स्वतःला. त्याचं आता सांगतायत. मग काय करायचं बघा. अन्वयामध्ये तसं सांगितलं की विशेषाचे नि नावे आत्मत्वही न साहवे किंबहुना यथा कोणी यया कोणीच नव्हे. त्याच्या ठिकाणी कोणीच नाही आहे म्हणजे कुठलंच बिरुद त्यांना लावून घेतलेलं नाही. आता काही जण म्हणतात मग तुम्हाला काय म्हणू देत, मॅडम म्हटलेलं नको वाटतं, मग काय म्हणू देत, मग ताई म्हणू का, मी काही ताई म्हणजे एवढीशीच आहे का, मग आजी म्हणू देत का, मग आजी कसं काय लगेच सगळे मला म्हणायला लागले, मी काय तुमची 50 वर्षाच्या लोकांची आजी आहे का, मग काय म्हणू देत. कुठलंच नको आहे आपल्याला विशेषण, कुठलंच नको आहे. गुरूंच्या ठिकाणी असं गुरु दाखवत असतात की गुरूंना तसं कुठल्याच विशेष ते आता पुढे छान दिली एवढी समजून घेऊया आपण की विशेषणाच्या दृष्टीनं पाहिलं तर गुरुरूप परमात्मा जो आहे त्याला आत्मा हा शब्द पण लावता येत नाही. किंबहुना न व्हावे कोणीच या, कारण आत्मत्वही न साहावे, त्याला आत्मत्वसुद्धा सहन होत नाही. जसं आता मी म्हटलं तसं काही जण असे तिरस्कसच बोलतात. मग काय म्हणायचं, मग सर म्हणू का, मी काय सर आहे का. म्हणजे प्रत्येकात अशी खोटी काढायची म्हणलं तर अवघड आहे. पण आता इथे गुरूंच्या बाबतीत कसं वागायचं आहे शिष्यांनी ते सांगत आहेत की विशेषण जर लावायचं झालं, विशेषणाच्या दृष्टीनं जर पाहिलं, नाव म्हणजे इथं शब्दशः नावाचा अर्थ नाही घ्यायचा, तो भाव घ्यायचा आहे की विशेषणाच्या भावानं. आता लोक काय म्हणतात, हां त्या जरा उंच आहेत ना, हां किंवा त्यांची थोडी कमी उंची आहे, हे विशेषण, किंवा अमुक बुवा असे कुरळे केस आहेत, लांब केस आहेत, काहीतरी विशेषण लावावं लागतं. तर विशेषणाच्या भावानं किंवा विशेषणाच्या दृष्टीनं पाहताना सुद्धा गुरु परमात्मा ह्याला आत्मा हा शब्दसुद्धा लावून घेत नाहीत किंवा लावू देतच नाही. कारण आपण म्हणतो ना गुरु परमात्मा परेशू, तुम्ही म्हणताय सगळं, पण तो म्हणतो मला काही तसलं विशेषण लावूच नका, आत्माही म्हणू नका आणि परमात्माही म्हणू नका. किंवा सामान्य किंवा विशेष यापैकी कोणताच संबंध गुरु होऊ देत नाही. आता तुम्ही म्हणा हे सामान्य कुठून आणलं, विशेष कुठून आणलं, हे जरा आपण समजून घेऊया. म्हणजे कोणताच संबंध त्याला नको आहे. सरळ काय म्हणलं होतं, किंबहुना न व्हावे कोणीच या, याच्या ठिकाणी कुठलाच संबंध चालत नाही किंवा त्याच्या ठिकाणी काहीच होऊ नका तुम्ही. आता हे सगळीकडे जिथं जिथं द्वैत आहे ना, तिथं तिथं हे सामान्य आणि विशेष याची गरज आहे. द्वैता वाचून सामान्य किंवा विशेष होणारच नाही आहे. तर सामान्य म्हणजे काय हो, एकसारख्या असलेल्या अनेक गोष्टी, म्हणजे मनुष्य, मानव म्हणलं की सामान्य झालं. पण मग पुन्हा त्याच्यातले वर्ण आले किंवा त्याच्यातली नावं आली की अमका भारतीय हे विशेषण झालं, अमेरिकन हे विशेषण झालं. म्हणजे तो मनुष्याला सामान्य एक लावलं जातं की मनुष्य किंवा मानव, पण विशेषण लावलं की मग आपल्याला कळतं की हां हे इथले नाही आहेत बरं का, हे बाहेरनं आलेले. पण तसं भगवंताला किंवा त्या गुरुला तेही विशेषण लावता येत नाही. किंवा सामान्य म्हणजे आता बघा एक वृक्ष किंवा झाडं हे सामान्य आहे, पण आता जर आपण त्याच्यातले वेगवेगळे वैशिष्ट्ये सांगायची म्हणली तर आंब्याचं आहे, पेरूचं आहे, जांभळाचं आहे,
काय तुम्ही फळांची सगळी सांगा, कशाची सांगा. कडुलिंबाचा आहे तो तर हे कल्पवृक्षच मानला गेला आहे. नारळाचं आहे. म्हणजे हे झालं सगळं वैशिष्ट्य, विशेषण झालं. म्हणजे त्याला गुरुला सामान्यही लावता येत नाही आणि विशेषणही लावता येत. म्हणजे शिष्य आपलं नामरूप कायम ठेवून जर गुरूंना भेटायला ठरत असेल किंवा भेटायला जात असेल तर तेही त्याला सहन होत नाही. कारण बघा दोघांचं समान लागतं की नाही. गुरु म्हणल्यानंतर पूर्वीचे परंपरेतले गुरु कसे असायचे, त्यांचा एक विशिष्ट पोशाख, विशिष्ट राहणी, त्यांना काही बडेजाव काही नको. आता बघा मराठी माध्यमाची मुलं, इंग्रजी माध्यमाची मुलं, त्याच्यात सगळे फरक असतात. मग ते इंग्लिश माध्यमाला अगदी ते बालवाडीपासून तो टाय पाहिजे, कोट पाहिजे, अमकं पाहिजे, इकडं उन्हानं जीव कसावीच झाला तरी चालेल, पण तसेच सगळे कपडे घालायचे. कारण काय, आत्ता सांगितलं तसं अमेरिकन किंवा पाश्चात्य, इंग्लिश ज्या काही सगळ्या आहेत हे त्या पद्धतीनं, जर्मन, प्रत्येकाची वेगळी पद्धत. मग हे सगळं वैशिष्ट्य हे व्यवहारात गरज आहे. पण त्या गुरूंनी जर असे पॅन्ट शर्ट घालून संध्याबिंध्या करायला बसले तर चालेल का? मुलांना वेद शिकवायला लागले तर नाही चालणार. म्हणून गुरुला हे सामान्य पण नको आहे आणि विशेष पण नको आहे, काहीच नको त्याला. त्याचं एक वेगळा, त्याला गुरूंना आचार्य म्हटलं जायचं. आचार्य म्हणजे काय की त्यांचं आचरणातनं तो समजायचा. त्याला कुठली डिग्री पाहिजे हे पाहिजे काही नाही, फक्त ज्ञान पाहिजे आणि तेही परमात्म्याचं, परमेश्वराचं ज्ञान पाहिजे. म्हणून या गुरुला विशेषही सहन होत नाही, सामान्यही सहन होत नाही. आणि त्याची भेट घ्यायची असेल तर आपलं नामरूप कायम ठेवून आपण तिथे जाऊ शकत नाही. म्हणजे आपणही आपली सगळी विरुद्ध, सगळी काय म्हणतात आवरणं ही बाजूला ठेवली पाहिजेत. मगाशी सांगितलं तसं जीव पण सोडून जायचं. कारण तो नामरूप वर्जित आहे तर आपणही नामरूप वर्जितच पाहिजे. शिष्यही तसाच पाहिजे. शिष्यानं फक्त मग अर्थात तसं जर म्हटलं तर हल्ली साधं पूजा करायची असेल, काही अभिषेक करायचा असेल तरी पावती करताना पहिले विचारतात तुमचं गोत्र सांगा, आणि त्या गोत्राचा उच्चार करूनच ती पूजा केव्हा हे होते. म्हणून म्हटलं व्यवहारातला आणि अध्यात्मातला ह्या फरक थोडासा लक्षातच ठेवायचा आपण. मग हे दोघांचं समान पाहिजे, वागणं समान पाहिजे, विचार समान पाहिजे आणि आचार समान पाहिजे, तर मग त्या दोघांची एक रूपता होऊ शकते किंवा त्याच्यासारखं ते होऊ शकतात. आता गीर्वाण अनुभवामध्ये काय म्हणतात, विशेषस्याभिधानेन नामत्वं यत्सहेत खलु किं बहुनास्य नाभाष्यं केनाप्येतद्विनिश्चितः. आता इथं त्यांनी कुठल्याही कारणाने तिथं काहीही भाष्य चालणार नाही आहे आणि कशाने त्याची निश्चितता, विनिश्चितम काही असं. हां म्हणजे आपण म्हणलो की आंब्याची झाडं म्हणले की ती वेगळी ठेवा रोपं, तिथं वेगळे पण आलं. पण वृक्ष इथं ना, आमच्या इथं खूप वृक्ष आहेत. वृक्ष हे सामान्य, पण तेही इथं त्याला सामान्य पण नको आहे आणि विशेष पण नको आहे. म्हणून अभंगामध्ये छान सोप्या याच्यात सांगतात, आत्मा येणे नावे जरी विशेषावे, आत्मा येणे नावे जरी विशेषावे, तरी न साहवे तेही तुझं. मग त्या गुरुला म्हणायचं काय, परमात्म्याला. म्हणून आत्मा शब्द दिलेला आहे बघा त्यांनी, ओवीमध्ये तो शब्द आलेला आहे की आत्मा न सहावे, आत्मत्वही न साहवे आणि विशेषाचेही नावे, दोन्ही गोष्टी त्याला सहन होत नाहीत. तरी न सहावे तेही तुझं, सामान्य विशेष सांडोनी संबंध, होसी स्वयंसिद्ध सद्गुरु तू. मग इथं सामान्य
आणि विशेष हेही सोडून टाकायचे संबंध सगळे, आणि तू स्वयंसिद्ध आहेस. मग नेमकं काय म्हणायचं त्याला? पण म्हणून एक ओळखीसाठी काहीतरी शेवटी विरुद्ध लागतंच ना, म्हणून तो आत्मा म्हटले, म्हणून त्याला परमात्मा म्हटले. पण आत्ता इथे ज्ञानदेवांना प्रश्न पडला आहे की नेमकं तुला काय म्हणायचं? मग आत्मा हे सुद्धा तुला सहन होत नाही, तुला सामान्यानी ओळख होत नाही किंवा ओळखता येत नाही, तुला विशेषत्वांनी ओळखता येत नाही, कारण तू स्वयंसिद्ध आहेस. आपण एखाद्याला नाव का पडतो? शहाणा आहे, शहाणा म्हणलं की त्याच्याकडे शहाणपण आहे. गोड आहे, आता काय खायची वस्तू साखर असते का? पण त्याचं देखणे रूप असून आपण त्याला गोड म्हणतो. किंवा बोलणं अगदी त्याचं मधुर आहे म्हणजे तो मधुर आहे, काही विशेषण लावतात. पण इथं भगवंताला आणि परमात्म्याला काय, ते काहीही चालत नाही. म्हणून डॉक्टर व्ही ए कुलकर्णी म्हणतात की समजा तुला एखादं विशेषण विशेषदर्शक नाव द्यावं तर आत्मत्वही तुला सहन होत नाही, म्हणजे आत्मा म्हणलेलं सुद्धा तुला चालत नाही. आत्मत्व म्हणजे पुन्हा स्वतंत्र व्यक्तिमत्व असं वाटेल. आणि विशेष नाम, काय द्यायचं विशेष नाम? कारण तेही तुला आवडत नाही, तेही तुझं व्यक्तित्व नाही आहे. बरं, सामान्यही देता येत नाही, सामान्य नामही देता येत नाही, आत्ता सांगितले तसं. किंवा गाय, बैल, घोडा, हत्ती सगळे असे हे सामान्य झाले. तसं तुला काय म्हणायचं? तर त्याही विशिष्ट नामांनी सामान्यांनी तुला काही बोलता येत नाही, आणि विशेष तर मुळीच नाही. विशेष यापैकीही काही चालत नाही. सद्गुरूंच्या ठिकाणी विशेषही कुठला सांगता येत नाही. त्यामुळं सामान्य आणि विशेष असे जे पदार्थ सांगतात, अर्थात हे वैशेषिकांना उद्देशून आहे बरं का. इथं त्यांनी ज्ञानदेवांनी सगळ्या तत्त्वज्ञानांचा आढावा घेतलेला आहे. ते वैशेषिक म्हणून जे आहेत ना, त्यांनी 7 पदार्थ मानलेले आहेत. थोडक्यात सांगते, आता त्याच्यात फारच खोलात जाऊ नका. द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. आता अभावाला सुद्धा ते पदार्थ मानतात, तिकडे जाऊच नका, तो संबंध एक ग्रंथ आहे. पण द्रव्यामध्ये काय येतं? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, काल, दिक, आत्मा आणि मन, एवढी 9 द्रव्य आहेत. मग त्यांनी ह्या पदार्थ शब्द जो वापरला आहे की सामान्य आणि विशेष पदार्थ असंही तुला म्हणता येत नाही. मग तू पृथ्वी आहेस का? फक्त पृथ्वी आहे का हो परमात्मा? नाही. आप म्हणजे फक्त जल आहे का? नाही. मग तेज आहे का? नाही. मग आकाश आहे का? नाही. मग वायू आहे का? नाही. सगळं त्याच्यापासूनच निर्माण झाले, मग त्याला काय नाव देणार? म्हणून पदार्थ शब्द वापरलेले आहे त्यांनी. कुलकर्णी म्हणतात की तुला कुठलाच पदार्थाने बोलवता येत नाही. मग डॉक्टर मानसी म्हणतात की या श्री सद्गुरूंना कोणीच कुठल्याच स्वरूपात ठाईच्या ठाई असा त्यांना कुठलाही हे लावताच येत नाही, आणि आश्रय पण घेता येत नाही, किंवा कुणाचा आश्रयही त्यांना घ्यायला नसतो, आणि त्यांचाही कोणी आश्रय तसा घेतलेला त्यांना सहन होत नाही. म्हणजेच आत्मत्व, हां ठीक आहे, आता मला वेगळं पाडलं बाबा, तुम्ही सगळे देह आणि मी बघता आत्मा, तेही त्यांना आवडत नाही आहे. म्हणजे विशेष नावाचा धक्काही देखील त्यांना नको, आणि आत्मिक परिपूर्णताही त्यांना सहन होत नाही. निर्गुण निराकार, सगळं तिथे काहीच नाही, एकदम काय म्हणूया स्वच्छ. कसं स्वच्छही शब्द काही वापरताच येत नाही. असंच आहे तसंच राहू द्यात. काही जण म्हणतात बघा, आम्हाला नटवू नका, आम्हाला काही देऊ नका, आम्ही आहोत तसेच आम्हाला राहू द्यात. आणि तुम्ही जरी त्यांना ढिगानं दिलं तरी त्यांना नको आहे. तसे हे गुरु आहेत की काहीही नको आणि सगळ्यापासून अलिप्त, म्हणून ते जसे आहेत तसेच राहू द्या. अज, जन्माला आलेले. आता इतरांना आपण जे जन्माला आलेत त्यांना सांगतो, याची जन्मतारीख अमुक आहे, याचा वाढदिवस अमुक आहे, या देशात जन्मला आहे, या गावात जन्मला आहे, तो अजच आहे, म्हणून काहीच त्याला लावता येत नाही. म्हणजे गुरूंबद्दल नेमकं समजायचं तरी काय?
असा आपल्याला प्रश्न पडेल. पण जे सगळ्यांनी शेवटी कुठली तरी ओळखीची काहीतरी पाहिजे ना, ओळख, आयडेंटिटी पाहिजेच ना, की कशाला म्हणायचं परमात्मा. बघूया आता उद्याच्या ओवीत काय सांगतात. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं क्वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयःक्वचाल्पं विषह्यविपदां व्रात्यमनल्पं वाग्यज्ञेन च येन भूषितं सरस्वतीमन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. यत्र शारदा कृपाप्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिःस्यन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. चला उद्याला बघूया.